नमस्कार, मी डॉक्टर अभिजित. आपल्या बाळाला इम्युनिटी वाढावी, वारंवार त्याला सर्दी खोकला होऊ नये, त्याची शारीरिक आणि मानसिक वाढ व्यवस्थित व्हावी म्हणून अनेक पालक सुवर्णप्राशन करत असतात किंवा त्याचा विचार करत असतात. पण एक डॉक्टर म्हणून सुवर्णप्राशन बद्दलची जी काही माहिती आहे तीच या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत. सुवर्णप्राशन म्हणजे काय? सुवर्णप्राशन हे एक आयुर्वेदामधील बाल संस्कार आहे. आयुर्वेदामधील कश्यप संहितेमध्ये आहे. तर काय केलं जातं, तर यामध्ये मध, तूप, शंखपुष्पी, ब्राह्मी हे मेन इन्ग्रेडियंट असतात. त्यापासून एक मिश्रण बनवलं जातं. त्यामध्ये सुवर्ण भस्म ऍड केला जातो आणि ते आपल्या बाळाला दर महिन्याला पुष्प नक्षत्र असतो त्या पुष्प नक्षत्राला दिलं जातं. पुष्प नक्षत्र दर 27 दिवसानंतर दर महिन्यात येत असतं. तर त्यावेळेस ते दिलं जातं आपल्या लहान बाळाला. तर जनरली आपण केव्हा देत असतो, तर एक 6 महिन्याचं आपलं बालक झाल्यानंतर ते 16 वर्षापर्यंत देत असतो. 3 वर्षापर्यंत आपण 2 टाइम देऊ शकतो आणि त्या वरती आपण एक 2 ते 4 थेंब आपण देत असतो. काय करणार आहे आपल्या सुवर्णप्राशनचा, नेमका आपल्या लहान मुलांना काय फायदा होणार आहे, तर त्यांची मेमरी शार्प होणार आहे, पचन शक्ती सुधारणार आहे, रोग प्रतिकार शक्ती वाढणार आहे. आणि हे घेतलं म्हणजे बाकीचे जे काही डोजेस आहे लहान मुलांचे ते घेण्याची गरज नाही. तर हा सुद्धा गैरसमज आहे. हे तुम्ही घेऊ शकता आणि त्यासोबत जे आवश्यक लहान मुलांचे डोजेस आहे सरकारी ते त्यांनी पूर्ण करावे. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, जास्तीत जास्त शेअर रिशेअर करा. युट्यूब, इंस्टाग्राम आणि फेसबुकवर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ बघत राहा.